हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू महा टी ई टी प्रिपरेशन सिरीज. जुलै 2026मध्ये होत असलेल्या टी ई टी परीक्षेचा फॉर्म भरून झाला नसेल तर मुदतवाढ दिलेली आहे 24 एप्रिलपर्यंत. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आणि टी ई टीमध्ये एक महत्त्वाचा जो विषय पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा असतो तो म्हणजे मराठीत उतारा, त्यानंतर कविता आणि व्याकरणावर आधारित प्रश्न असतात. मराठी व्याकरणाच्या संकल्पना समजून घेतल्या असता पैकीच्या पैकी मार्क्स याच्यात मिळू शकतात. आणि मराठी व्याकरणातीलच एक प्रश्न जो नेहमी विचारला जातो तो असतो प्रयोगावर आधारित प्रश्न. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोगाचे प्रकार, प्रयोग कसा ओळखायचा ते आणि त्यावर आधारित काही प्रश्नोत्तरं हे घेणार आहोत. प्रथमतः आपण प्रयोग म्हणजे काय ते पाहूया. व्याकरणानुसार वाक्यातील कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग, वचन किंवा पुरुषानुसार जेव्हा क्रियापदाच्या रूपात बदल होतो तेव्हा त्या रचनेला प्रयोग असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर वाक्यात कोणाचे चालते, कर्त्याचे की कर्माचे, म्हणजे वाक्य कर्त्यानुसार चालतं की कर्मानुसार, हे ओळखणं म्हणजेच प्रयोग ओळखणं होय. कर्तरी प्रयोगामध्ये जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन किंवा पुरुषानुसार बदलते तेव्हा त्याला कर्तरी प्रयोग असं म्हणतात. यात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो आणि प्रथमा विभक्तीत असतो म्हणजे त्याला कोणताही प्रत्यय नसतं. कर्ता हा फक्त स्वतंत्रपणे आलेला असतो. उदाहरणार्थ, मुलगा आंबा खातो. आता इथे लिंग बदलून पाहूया. मुलगी आंबा खाते. वचन बदलवलं, मुले आंबा खातात. इथं कर्ता बदलला की क्रियापद बदलतं, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. प्रयोगाचा दुसरा प्रकार म्हणजे कर्मणी प्रयोग. जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते तेव्हा त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. यात कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला प्रत्यय नसतो. उदाहरणार्थ, रामने आंबा खाल्ला. आता इथं आंबा हे कर्म आहे आणि कर्म बदलून म्हणजे आंब्याऐवजी चिंच, तर रामने चिंच खाल्ली. इथं कर्माचं लिंग बदलताच क्रियापद खाल्ल्याचे खाल्ली झाले, म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. प्रयोगाचा तिसरा प्रयोग म्हणजे भावे प्रयोग. जेव्हा क्रियापद हे कर्तेच्या किंवा कर्माच्या कशाच्याच प्रमाणे बदलत नाही तेव्हा त्याला भावे प्रयोग म्हणतात. यात कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असतो. क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. उदाहरणार्थ, शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवलं. इथं तुम्ही शिक्षकाऐवजी शिक्षिका करा किंवा विद्यार्थ्याऐवजी विद्यार्थिनी करा. शिकवले हे क्रियापद बदलणार नाही, म्हणून हा भावे प्रयोग आहे. या घटकावर विचारले जाणारे काही प्रश्न आपण बघूया. प्रश्न पहिला आहे, रामने आंबा खाल्ला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. आणि इथं कर्मणी प्रयोग असणार आहे. इथं राम हा कर्ता आहे आणि त्याला ने हे प्रत्यय लागलेले आहे. आंबा हे कर्म आहे आणि त्याला कोणताही प्रत्यय नाही. जेव्हा कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो तेव्हा तो कर्मणी प्रयोग असतो. दुसरा प्रश्न, मुलांनी शांत बसावे. या वाक्याचा प्रयोग सांगा. या वाक्यात मुले या कर्त्याला नी हे प्रत्यय आहे. वाक्य अकर्मक आहे, इथं कर्म नाही आहे. जेव्हा कर्त्याला प्रत्यय असतो आणि क्रियापद एकारांत म्हणजे बसावे, उठावे, जावे, यावे असं असतं त्यावेळी तो अकर्मक भावे प्रयोग असतो. क्रियापद कर्ता किंवा कर्माप्रमाणे बदलत नाही, त्यामुळे हा आहे भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 3, ती गाणे गाते. या वाक्यातील प्रयोग ओळखा. आणि इथं ती हा कर्ता असून त्याला कोणताही प्रत्यय नाही. ज्या प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो तो कर्तरी प्रयोग असतो. वाक्यात गाणे हे कर्म असल्यामुळे याला सकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, पोलिसांनी चोराला पकडले. यातील प्रयोग ओळखा. आणि इथं पोलीस हा कर्ता आहे आणि कर्त्याला नी हा प्रत्यय आलेला आहे आणि चोर हे कर्म आहे, त्याला देखील ला हे प्रत्यय आहे. जेव्हा कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय असतो तेव्हा तो नेहमी भावे प्रयोग असतो, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे सकर्मक भावे प्रयोग. पाचवा प्रश्न, शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा. शिपायाकडून चोर पकडला गेला. त्याच्याने आता काम करवते. आईने मुलाला हसविले. मुलांनी क्रिकेट खेळावे. शक्य कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदावरून शक्यतेचा बोध होत असतो. उदाहरणार्थ, करवते, बसवते, पळवते, त्याला शक्य कर्मणी प्रयोग असं म्हणतात. शक्यता क्रियापदावरून दर्शवली जात असते. या प्रश्नाच्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक बी, त्याच्याने आता काम करवते, हे शक्यता इथून दर्शवली जाते आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. टी परीक्षेतील प्रयोग या घटकावरील प्रश्न सोडवत असताना काही महत्त्वाच्या ट्रिक्स आपल्याला माहीत असणं किंवा लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे.
कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, तर त्याच्यात कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो. आणि भावे प्रयोगात कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असतो. आणि जो नवीन कर्मणी प्रयोग असतो, जसं इंग्लिशमधला पॅसिव्ह व्हॉईसप्रमाणे उदाहरण असलेलं, पॅसिव्ह व्हॉईसप्रमाणे वाक्याची रचना असलेलं, त्या वाक्यात कडून असं प्रत्यय असतं. उदाहरणार्थ, पोलिसाकडून चोराला पकडले गेले, किंवा चोराकडून पोलिसाच्या हातावर तुरी दिल्या. अशा प्रकारे कडून प्रत्यय वापरलेला असेल तर तो नवीन कर्मणी प्रयोग असतो. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.